उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात जिल्ह्यातील प्रमुख विकास प्रकल्पांचा आढावा घेतला। यावेळी शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते। यावेळी पवार म्हणाले, लोकांना पूर्वीपेक्षा चांगल्या सुविधा आणि घरे मिळतील यासाठी नियोजन करावे। विकास आराखड्यातील शासकीय निर्णयानुसार मंत्रिमंडळात ठरलेल्या बदलांसाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा। आपण त्यावर स्वाक्षरी करू असेही त्यांनी सांगितले। पार्कचा स्टेटस असा आहे, आपण जिथं आयटी पार्क करतो ती जागा साधारण माझ्या माहितीप्रमाणे 100 एकर आहे। त्याच्यामध्ये कृषी विभागाची ती जागा आहे। माझ्या इथंच बैठक झालेली होती, मुश्रीफ साहेब पण होते, त्यावेळेसचे कृषी मंत्री होते, सगळेजण होते। ते म्हणाले की ही जागा अतिशय मोक्याची आम्हाला पाहिजे। आम्ही त्यांना म्हणालो की याच्याऐवजी पर्यायी आम्ही तुम्हाला जागा देतो, पण ही जागा द्या। शेवटी ती जागा त्यांची आहे। मग मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, जिल्हाधिकाऱ्यांनी 3 ते 4 जागा बघितलेल्या आहेत, त्यात सांगरूळची पण आहे, अशा वेगवेगळ्या जागा बघितल्या आणि कृषी विभागाला आम्ही ती दाखवतोय की बाबा ही पर्यायी जागा आम्ही तुम्हाला सुचवतोय, तुम्ही जावा। जसं मधल्या काळामध्ये आमच्या कोल्हापूर महानगरपालिकेला किंवा आपल्या बेंचला मुंबई हायकोर्ट कोल्हापूर बेंच त्यांच्याकरता मला वाटतं 20 एकर का 22 एकर अशी काहीतरी 23 एकर जागा दिली। त्या ठिकाणी आपण कोल्हापूर महानगरपालिकेचं ऑफिस करायचं म्हणतोय, तिथं 5 एकर जागा द्यायची। शेवटी जागा निवडताना ती लोकांच्या फायद्याची, दळणवळणाच्या दृष्टीने सोयीची असली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आमचा प्रयत्न चालला। आज अनेक लोकप्रतिनिधींनी अजून काही 2-3 जागा सुचवलेल्या आहेत। त्याच्याही संदर्भात काही जागेमध्ये प्रायव्हेट फॉरेस्ट आहे, तर त्याला पर्यायी जागा कुठली देऊन करता येते का? शेवटी काय असतं, एकीकडं आम्ही गतीनं करण्याकरता प्रयत्न करत असतो, परंतु काही वेगळ्या गोष्टी असतात। कुणी कोर्टात जातं, कुणी विरोध करतं। बरं, अशा प्रकारच्या गोष्टी करत असताना कायदा हातामध्ये घेऊन आपल्याला करता येत नाही। समंजस भूमिका घेऊन, चर्चेतून मार्ग काढून अशा पद्धतीनं जावं लागतं। जसं आपलं शाहू मिलच्या बद्दल देखील तिथं राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं भव्य दिव्य स्मारक व्हावं, त्याच्याही करता आता आम्ही संजय सावकारे साहेब वस्त्रोद्योग मंत्र्यांशी बोललो। तिथली जी काय अडचण होती त्याच्यातनं मार्ग काढायला सांगितला। ते म्हणले की आम्हाला प्रशासकीय इमारत विभागाची वस्त्रोद्योग करायची आणि ते ठेवून मग आपण त्याच्यामध्ये कसं पुढं जायचं ते ठरवू। अशा गोष्टी असतात, त्या पद्धतीनं आम्ही पाठपुरावा करत असतो। प्रशासन त्याच्यामध्ये लक्ष घालत असतं आणि लोकप्रतिनिधी देखील त्याच्यामध्ये कसं ते गतीने होईल हा प्रयत्न करत असतात।